गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. सुरू करूया कारण करा. आपल्याला परत 12 वाजता हो हो ओरिएंटेशन आहे. येस येस. गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. Good morning, ma'am. Morning, ma'am. Good At least morning, wish, sir. no, at least wish sir everyone. येस, गुड मॉर्निंग. Good morning, sir. Morning, sir. Good morning, everyone. थंडी वाजायला लागली काय सगळ्यांना? हा, मस्त जोरात एकदा आवाज येऊ द्या गुड मॉर्निंगचा. स्टुडंट्स Good morning, ma'am. 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 गुड good मॉर्निंग. morning. Yeah, good morning. Sir will begin his session now. Yes. Good morning, ma'am. Good morning. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाज येतोय ना? हो सर, येतोय. मागे जसं आपण ठरवलं होतं की आपलं लायब्ररी सेशन आता होणार आहे, त्यानुसार आजच्या लायब्ररी सेशन मध्ये 3 भाग आपण मागे सांगितल्याप्रमाणे केलेले आहेत. पहिलं एक जनरल सेशन असणार आहे रीडिंग वरती. त्यानंतर एक बुक टॉक असणार आहे, एका पुस्तकाविषयीची माहिती, ते पुस्तक काय आहे, ते का वाचलं पाहिजे, आणि एका इंटरनेट रिसोर्स बद्दलची माहिती. अशा 3 टप्प्यामध्ये आजचं आपण सेशन डिव्हाइड केलेलं आहे. त्यातला पहिला जो आहे तो रीडिंग ब्रेन असा आपला सेशन आहे. हे रीडिंग ब्रेन म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला अध्ययन आणि अध्यापन या विषयामध्ये ब्रेन बेस्ड लर्निंग, स्ट्रक्चर ऑफ ब्रेन, फंक्शन्स ऑफ ब्रेन हे सगळं शिकलेलं आहात. त्याच्याच अनुषंगानं मग माइंड मॅपिंग आहे, कन्सेप्ट मॅपिंग आहे, ब्रेनशी रिलेटेड या ऍक्टिव्हिटीज पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही फ्रॉम एज्युकेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू ब्रेनचं स्ट्रक्चर आणि ब्रेनचं फंक्शन किंवा वर्किंग हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. आज आपण वाचत असताना आपला मेंदू कशा पद्धतीनं काम करतो, मेंदूमधले कोणते कोणते भाग, पार्ट वाचत असताना त्या वाचन प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात, आणि शेवटी तुमच्या ब्रेनला तुमचं वाचन हा एक ब्रेन जिमचा किंवा माइंड जिमचा एक प्रकार आहे, हे आपल्याला बघता येऊ शकतं. मग तुमचा मेंदू कशा पद्धतीनं वाचतो, ते वाचलेलं कशा पद्धतीनं आकलन करतो, त्याचा कसा अर्थ लावतो, हे सगळं आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. त्याचं आहे रीडिंग ब्रेन. सुरुवातीला हे कशाचं चित्र आहे? हे चित्र कशाचं आहे? सर, एक व्यक्ती धावतोय किंवा चालतोय असं वाटतं. धावतोय. हे कशाचं आहे? एक्सरसाइज करतोय. Exercise on treadmill, सायकलिंग. cycle, हे कोणतं आहे? exercise, कुठलं योगासन. योगासन आहे? हे कुठलं आहे? जिम. वेट लिफ्टिंग. a game. त्या सगळ्याला आपण काय एक नाव देऊ शकतो? बॉडी एक्सरसाइज. मग काय फायदे काय आहे तुमच्या बॉडी एक्सरसाइज जे आता इथे दाखवलेले आहेत किंवा दाखवलेले नाहीये? वेगवेगळे व्यायाम आपण करत असतो, जिम मध्ये जात असतो किंवा घरी करत असतो. या सगळ्या व्यायामाचा उपयोग काय होतो? व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ बॉडी एक्सरसाइज? काय सांगता येईल आपल्याला? शरीर सुदृढ राहतं सर. शरीर मन. स्नायू लवचिक होतात आपले. स्नायू लवचिक होतात. अजून So blood circulation is there. circulation improve होतं. या व्यायामांमधनं तुमचे कोणते कोणते बॉडी पार्ट्स मध्ये इम्प्रूव्हमेंट होते? बॉडी पार्ट्स मध्ये किंवा बॉडी पार्टच्या फंक्शनिंग मध्ये?
कार्डिओव्हॅस्क्युलर आहे. रनिंग आणि सायकलिंग केल्यामुळे तुमचा कार्डिओ व्यायाम होतो. तुमची डायजेशन सिस्टीम असेल, तुमची मसल सिस्टीम असेल, तुमची नर्व्हस सिस्टीम असेल, या सगळ्या सिस्टीमला तुमच्या बॉडी एक्सरसाइजमुळे एक स्थैर्य प्राप्त होतं आणि ते स्ट्रॉंग होत असतात. मग हे सगळे जे एक्सरसाइज आहेत किंवा आपली सगळी जी बॉडी आहे, ही बॉडी कंट्रोल कोण करतं? कोणती सिस्टीम कंट्रोल करते? ब्रेन सर. Nervous system. येस, ब्रेन. इट इज नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम आहे आणि त्या नर्वस सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे तुमचा ब्रेन आहे. मग जर तुम्ही इतर ऍक्टिव्हिटीज करत असता दिवसभरामध्ये आणि त्या दिवसभरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा तुम्हाला फायदा होतो आणि ती ऍक्टिव्हिटी जर तुमचा ब्रेन कंट्रोल करत असेल तर तुमच्या ब्रेनला आपण काही एक्सरसाइज देतो का? ब्रेनला आपण काही एक्सरसाइज देतो का? कोणकोणत्या एक्सरसाइज आपण ब्रेनला देऊ शकतो? कारण शेवटी तुम्हाला तुमचं शरीर आणि तुमच्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल जर करायच्या असतील तर तुमचं ती कंट्रोल सिस्टीम मधला जो ब्रेन आहे तो तेवढा सक्षम पाहिजे, तेवढा तो ऍक्टिव्हेट असला पाहिजे आणि त्याकरता त्यालाही एक्सरसाइजची गरज आहे, व्यायामाची गरज आहे. मग त्या दृष्टीने कोणते कोणते व्यायाम आपण करू शकतो? सॉल्विंग पझल्स, रीडिंग. बरोबर. अजून Meditation. मेडिटेशन. काही उदाहरणादाखल तुम्हाला 2-3 मी सांगतो. एक तर तुम्ही डान्स करू शकता किंवा म्युझिक करू शकता, ऐकू शकता म्युझिक, गाणं ऐकणं असेल किंवा म्हणणं असेल किंवा डान्स करणं असेल, याच्यामुळे सुद्धा तुमच्या मेंदूला काही प्रमाणामध्ये व्यायाम मिळतो. दुसरं आहे फोकसिंग किंवा मेडिटेशन आणि सॉल्व्हिंग पझल. मग ते पझल्स कुठलेही असतील, अगदी खेळण्यातले जोडण्याचे पझल्स असतील, शब्दकोडी असतील, सुडोकू असतील, कोणतेही पझल्स त्याच्यामध्ये असतील. त्यामुळे तुमच्या ब्रेनला नकळतपणे काही प्रमाणामध्ये व्यायाम मिळतो, एक्सरसाइज मिळते. किंवा पत्ते खेळणं असेल चांगल्या अर्थानं किंवा नवीन एखादं स्किल शिकणं असेल, लर्निंग स्किल, न्यू स्किल्स, त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या मेंदूला एक्सरसाइज होते. परंतु हे सगळे जे काही आता मी दाखवलेले एक्सरसाइजेस आहेत याच्याकरता काही प्रमाणामध्ये तुम्हाला स्वतःची क्रिएटिव्हिटी लागते, त्याची स्वतःचा इंटरेस्ट लागतो, स्वतःची आवड लागते, तुमच्यामध्ये ते असायला लागतं, तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. अन्यथा याचा कमी प्रमाणामध्ये किंवा मर्यादित प्रमाणामध्ये या ऍक्टिव्हिटीजचा उपयोग होतो. मग या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मला करता येत नाहीत, मला डान्स करता येत नाही, मला म्युझिकची आवड नाहीये, मला पझल सॉल्व्ह करण्याकरता जी क्रिएटिव्हिटी माझ्यामध्ये पाहिजे ती कमी प्रमाणामध्ये आहे, मला पत्ते आवडत नाही, नवीन स्किल शिकण्याची आता माझी इच्छा नाहीये, खूप शिकून झाले, वगैरे वगैरे अनेक कारणं आहेत. मग हे जर सगळी कारणं टाळून जरी आपल्याला आपल्या ब्रेनला व्यायाम द्यायचा असेल, एक्सरसाइज द्यायची असेल, तर सगळ्यात चांगला व्यायाम जो आहे तो मगाशी कोणीतरी सांगितलं, तो म्हणजे रीडिंग हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. व्यायाम हा शब्द जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला व्यायामामुळे तुमच्या शरीरामध्ये जे बायोलॉजिकल बदल होत असतात तसाच अर्थ इथे सुद्धा अभिप्रेत आहे. तुमच्या शरीरामध्ये व्यायाम करत असताना जसं ब्लड सर्क्युलेशन वाढत असतं, तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम स्ट्रॉंग होत असते, तुमचे मसल स्टोन होत असतात, अगदी तशाच पद्धतीनं फिजिकल स्वरूपामध्ये किंवा बायोलॉजिकल स्वरूपामध्ये ज्या वेळेला तुम्ही रिडिंगची एक्सरसाइज करता, मी रिडिंग म्हणत नाहीये, मी रिडिंगची एक्सरसाइज म्हणतो आहे, त्या वेळेला तुमच्या मेंदूमध्ये अशाच पद्धतीच्या बायोलॉजिकल ऍक्शन्स होत असतात, फिजिकल ऍक्शन्स होत असतात. त्यामुळे रीडिंग ही एकंदरीत सगळ्यात उत्तम अशी ब्रेन साठीची एक्सरसाइज आहे. आजकाल बऱ्याच प्रमाणामध्ये आपण जाहिराती पाहतो, ब्रेन जिम किंवा माइंड जिम सारख्या वेगवेगळे खेळ तिथे घेतात, वगैरे वगैरे तिथे घेत असतात. पण ही ब्रेन जिम आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे, पुस्तकाच्या रूपानं. मग बाकी कुठेही जाण्याची तुम्हाला गरज नाही. म्हणून सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज फॉर युअर ब्रेन इज रीडिंग. मग त्यामुळे काय काय होतं ते आता आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपला जो ब्रेन आहे, मेंदू, त्याचं हे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. हा मेंदू वाचण्याचं कार्य करत असतो. आपण आपली जी ह्युमन बॉडी आहे, डार्विनचा सिद्धांत जर पाहिला असेल तुम्ही, तर आपली ह्युमन बॉडी ही इव्हॉल्व्ह होत गेलेली आहे, उत्क्रांत होत गेलेली आहे. त्याच्यामध्ये आपला मेंदू सुद्धा उत्क्रांत होत गेलेला आहे.
पण रीडिंग ही जी क्रिया आहे, वाचन ही जी क्रिया आहे, ही मानवाची उपजत क्रिया नाहीये. ही नंतर मानवानं शिकलेली, शोध लावलेली क्रिया आहे. त्यामुळे मेंदूचा असा कोणताही एक स्वतंत्र भाग नाही की जो रीडिंग करता डेडिकेटेड आहे, अडॉप्ट केलेला आहे. जसं इमोशन्स करता एक स्वतंत्र भाग आहे, इतर क्रियांकरता स्वतंत्र भाग आहे, ऐकण्याकरता वेगळा स्वतंत्र भाग आहे, पाहण्याकरता वेगळा स्वतंत्र भाग आहे. तसा रीडिंग करण्याकरता स्वतंत्र असा कोणताही भाग मेंदूमध्ये नाही. त्यामुळे मेंदूला करावं काय लागतं, रीडिंग करत असताना वेगवेगळे भागांचं कोऑर्डिनेशन करावं लागतं आणि मग ते रीडिंग किंवा वाचन होत असतं. त्याकरता थोडक्यामध्ये कशा पद्धतीनं रीडिंग होत असतं मेंदूमध्ये, थोडक्यात आपण समजून घेऊयात. आपल्याला मेंदूचे 2 भाग असतात, सगळ्यांना माहिती आहे, लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअर. आपलं जे वाचन होत असतं ते नेहमी लेफ्ट हेमिस्फिअर मध्ये होत असतं, डाव्या बाजूला होत असतं. त्याचे परत 2 भाग आहेत. पुढचा भाग हा असतो कपाळापासूनचा इकडे आणि मागचा एक भाग असतो. मराठीमध्ये लहान मेंदू, मोठा मेंदू असंही त्याला म्हणतात. फ्रंट आणि बॅक, पुढचा आणि मागचा. याच्यामध्ये 4 प्रकारचे लोब्स असतात. थोडक्यामध्ये आपण त्याला भाग म्हणूयात. 4 भाग असतात. पहिला असतो तो फ्रंटल लोब, आपलं कपाळ जो म्हणतो आपण, तो भाग जो असतो तो फ्रंटल लोब असतो आपल्या मेंदूचा. दुसरा असतो टेम्परल लोब, तिसरा असतो पेरिएटल लोब आणि चौथा जो मागचा असतो त्याला आपण ऑसिपिटल लोब असं म्हणतो. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये हे 4 लोब्स असतात लेफ्ट हेमिस्फिअर मध्ये. त्या 4 लोब्स मध्ये मिळून वाचन प्रक्रिया चालू असते. आता ती कशी चालू असते, त्याच्यामधला पहिला जो आहे फ्रंटल लोब इज रिस्पॉन्सिबल फॉर स्पीच अँड साऊंड. म्हणजे काय होतं याच्यामध्ये, की आपण साधारणपणे हा फ्रंटल लोब वाचत असताना जे नवजात वाचक असतात, नवीन वाचायला शिकलेली लहान मुलं असतात, त्यांच्यामध्ये हा सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतो फ्रंटल लोब. आणि काही प्रमाणामध्ये इथे कानाच्या वर, कानशिलाच्या वर आणि कपाळापासून त्यांचा मेंदू ऍक्टिव्हेट झालेला असतो, तो फ्रंटल लोब नवीन शिकत असताना वाचायला. मग ते कसं वाचतात, उदाहरणार्थ त्यांना शब्द दिलेला आहे आपण कॅट, तर ते वाचत असताना कशा पद्धतीने वाचतात, हा लोब आपल्याला स्पीच आणि साऊंड या 2 क्रियांकरता उपयोगी पडतो. ते एकदम कॅट असं म्हणत नाहीत. ते सी म्हणजे काय, त्याचं साऊंड आठवतात. सीचा साऊंड काय आहे, क. एचा साऊंड काय आहे, ऍ. आणि टीचा काय आहे, ट. मग वाचत असताना ते साऊंड आठवतात. त्याच्यामध्ये काय साऊंड आहे, मग क ऍ ट कॅट. मग ते कॅट पशी येतात. डायरेक्ट बघितल्या ते कॅट शब्द म्हणत नाहीत, क ऍ ट कॅट. प्र ऑ न ट ऍ ल फ्रंटल, ल ऑ ब लोब. वाचत असताना ते साऊंड आधी रिलेट करतात तुमच्या त्या अल्फ लेटरशी आणि मग त्याचा वर्ड तयार होत असतो. जे अध्ययन वाचन अक्षम विद्यार्थी असतात, रिडिंग डिफिशिएट किंवा रिडिंग डिसेबल, ते सुद्धा अशाच पद्धतीने वाचत असतात. त्यांना एकदम शब्द वाचता येत नाही, मग ते अक्षरानुसार वाचत जातात किंवा मग ते शब्दांच्या फोडी करतात. फ्र ऑन ट ऍल किंवा फ्र ऑन फ्रॉन टॅल, लेफ्ट हेमिस्फिअर, म्हणजे शब्दांची फोड करतात किंवा अक्षर जोडून वापरतात. याच्याकरता फ्रंटल लोब उपयोगी पडतो. नवीन वाचायला शिकणारी मुलं जास्त प्रमाणामध्ये फ्रंटल लोब वापरतात. आणि जे लोक वाचायला शिकलेले आहेत, सरावानं किंवा रोज वाचतात, वाचनामध्ये सक्षम आहेत, अशांचा मेंदूचं मागची बाजू ही वाचण्याचं काम करते, ज्याला मेंदूची पार्श्वसंस्था किंवा वाचक संस्था असं म्हणतात. आणि ज्यांना वाचण्यामध्ये अडचण आहे, वाचता येत नाही, अशांकरता मेंदूचा पुढचा भाग त्यांचा वीक असतो. आपल्या सगळ्यांमध्ये मी आशा करतो की आपली पार्श्वसंस्था म्हणजे वाचक संस्था ही स्ट्रॉंग आहे. त्यामुळे फ्रंटल लोब मध्ये काय होतं, स्पीच आणि साऊंडचं कोरिलेशन केलं जातं आणि मग तो अक्षरानुसार शब्द तयार केला जातो. दुसरा जो भाग आहे तो टेम्परल लोब आहे. टेम्परल लोब मध्ये तुमच्या लँग्वेजचं कॉम्प्रिहेन्शन होतं, भाषेचं आकलन केलं जातं. याचं एक उदाहरण सांगतो. त्याच्यामध्ये इथे लिहिलंय टॉम फेड द डॉग आणि डॉग फेड द टॉम. दोन्ही वाक्यांमध्ये शब्द तेच आहेत, शब्दामध्ये कोणताही फरक नाहीये, पण
अर्थ मात्र वेगवेगळा आहे. कोणतं वाक्य बरोबर आहे? कोणतं वाक्य बरोबर आहे? टॉम फेड द डॉग. हे आकलन जे आहे तुमच्या भाषेचं, हे होतं आपल्या टेम्परल लोब मध्ये. काय अर्थ आहे त्या वाक्याचा, त्याचं आकलन होणं, ते वाक्य समजणं, ही क्रिया जी होते ती लँग्वेज कॉम्प्रिहेन्शनची क्रिया, आणि ती होते आपल्या टेम्परल लोब मध्ये. तिसरी जी क्रिया असते तो ऑसिपिटल लोब मध्ये. तिथे क्रिया होते लेटर आणि वर्ड रिकॉग्निशनची. उदाहरणार्थ, हा वर्ड काय कोणाला वाचता येईल? वाचता येईल कोणाला? नाही सर. नाही वाचता येते कोणाला. हा वर्ड कोणाला वाचता येईल? हो, ब्रेन. ब्रेन. ही जी क्रिया आता आपण केली, वरचा शब्द कोणालाही वाचता येत नाहीये, खालचा शब्द जो आहे तो आपल्या सगळ्यांना वाचता येतोय. याचं कारण असं आहे की आपण ते लेटर ओळखू शकतो. BRAIN म्हणजे ब्रेन. हे रिकॉग्निशन केलं. त्याच्यामध्ये 2 लोब्स त्याच्यामध्ये सहभागी आहेत एकाच वेळेला, ऑसिपिटल आणि तुमचा टेम्परल. ऑसिपिटल लोब काय काम करतो? मुख्यत्वे करून बघण्याची जी क्रिया आहे, व्हिज्युअलायझेशन, ही क्रिया तो ऑसिपिटल लोब करत असतो. म्हणजे बी हा अक्षर बघितल्यानंतर मला लगेच समजतं कॉम्प्रिहेन्शन टेम्परल लोब मध्ये की हा बी आहे. आर असं साईन दिसल्यानंतर लगेच कॉम्प्रिहेंड होतं मला की हा आर आहे. ए बघितल्यावर लगेच कॉम्प्रिहेंड होतं की हा ए आहे. कारण हे अल्फाबेट, हे लेटर्स ऑलरेडी मी बघितलेले आहेत, ते बघून मी शिकलेलो आहे आणि ते माझ्या मेमरीमध्ये स्टोअर्ड आहेत. व्हेअरएज वरचे जो शब्द लिहिलेला आहे तो तमिळ भाषेतला शब्द आहे. ती लिपी, ती भाषा किंवा ते सायन्स मी कधी याआधी पाहिलेलेच नाहीत. त्यामुळे ते कोणत्या भाषेत आहेत याचं मला आकलन होत नाही, कारण टेम्परल लोब मध्ये त्या संदर्भातली कुठलीही माहिती नाही. फक्त व्हिज्युअलायझेशन होतं की काहीतरी वेगळं आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला एखादं अक्षर वाचतो त्यावेळेला ते अक्षर कोणतं आहे, तो वर्ड कोणता आहे, तो आपल्याला ओळखता येतो. आणि हे काम 2 भागांमार्फत चालतं, ऑसिपिटल लोब आणि टेम्परल लोब. दोन्ही एकत्रितरित्या हे काम आपल्याला करत असतात. आणि चौथा जो भाग आहे तो आहे पेरिएटल लोब. पेरिएटल लोब आणि परत टेम्परल लोब हे दोनही मिळून तुमच्या वर्ड अनालिसिसचं किंवा साऊंड सिम्बॉल कनेक्शन करत असतात त्याच्यामध्ये. थोडक्यात वर्ड अनालिसिस म्हणजे आपण वाचत असताना अनेक शब्द आपल्या समोर जात असतात. त्या शब्द कोणता आहे, त्या शब्दाचा अर्थ काय आहे, त्या वाक्यामध्ये जो शब्द वापरलेला आहे त्या वाक्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ काय आहे, कारण शब्दाचे अर्थ वेगवेगळे असू शकतात. त्या वाक्यामध्ये शब्दाचा अर्थ काय आहे, हे सगळं जे वर्ड रिलेटेड अनालिसिस असतं हे नंतर तुमचा पेरिएटल आणि टेम्परल लोब मिळून करत असतात. म्हणजे मगाशी जसं सांगितलं मी की मेंदूचा कुठलाही एक भाग हा तुमच्या वाचनाकरता जबाबदार नसतो, तर मेंदूचे अनेक भाग एकत्र येऊन तुमचं वाचन होत असतं. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही वाचत असता त्यावेळेला तुमच्या मेंदूमधले एवढे सगळे भाग एकाच वेळेला कार्यरत होत असतात. जर वाचतच नसू आपण तर एवढ्या सगळ्या भागांना कोणतीही एक्सरसाइज मिळणार नाही, कोणताही व्यायाम मिळणार नाही. आणि म्हणून का वाचलं पाहिजे हे सांगण्याकरता वाचत असताना आपल्या ब्रेनमध्ये काय बदल होत असतात, कुठे कनेक्शन्स होत असतात, कोणते कोणते भाग त्यात सहभागी होत असतात हे सांगणं आवश्यक आहे. म्हणजे मग का वाचलं पाहिजे हे आपल्याला समजू शकेल. आता पुढचं जे आहे ते इफेक्ट्स ऑफ रीडिंग ऑन ब्रेन. आता कुठले कुठले भाग मेंदूमधले वाचताना त्याच्यामध्ये सहभागी होतात हे आपण पाहिलेलं आहे. पण वाचत असताना कशा पद्धतीनं आपल्या ब्रेनवर त्याचा इफेक्ट करत असतो हे आता आपण त्याच्यामध्ये बघूया. सगळ्यात पहिलं जे आहे ते इट इन्क्रीजेस युअर ब्रेन कनेक्टिव्हिटी. म्हणजे आधी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ब्रेनचा कुठलाही एक भाग डिव्होटेड नाही, अनेक भाग एकत्रित मिळून तुमचं रिडिंग होत असतं. त्यामुळे हे सगळे ब्रेनच्या विविध भागांमध्ये कनेक्शन होत असतात तुम्ही वाचत असताना. काही कनेक्शन ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड असतात सरावाने वाचत गेलेले असल्यामुळे.
Students, please do not disturb. Sir, continue, please. त्यामुळे याच्यामध्ये जे आधीच तुमचे कनेक्शन जे आधीच एस्टॅब्लिश झालेले आहे, उदाहरणार्थ तुमची भाषा आहे, मराठी भाषा तुम्ही सगळेजण शिकलेला आहात, त्यामुळे तिथले जे कनेक्शन्स आहेत ते बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेले आहेत. पण अधिकाधिक वाचल्यामुळे नवीन कनेक्शन्स तर तयार होतातच, पण त्याचबरोबर जे ऑलरेडी कनेक्शन्स एस्टॅब्लिश झालेले आहेत ते सुद्धा हायटन्ड होतात, म्हणजे ते सुद्धा इन्क्रीज होतात, ते सुद्धा स्ट्रॉंग व्हायला मदत होते. कारण हिप्पोकॅम्पस नावाचा एक भाग आहे मेंदूमध्ये, तो तुमच्या लर्निंग करता वापरला जातो, किंवा लिम्बिक सिस्टीम म्हणून एक भाग असतो, तो इमोशन्स करता वापरला जातो, पण रिडिंग करता असा कुठलाही भाग नाही. त्यामुळे हे असे जे कनेक्शन्स तुम्हाला दिसतात वेगवेगळे, हे कनेक्शन्स मेंदूमध्ये तयार होत असतात. आणि जसं जसं आपण वाचत जाऊ तसं तसं हे कनेक्शन्स जास्त प्रमाणात तयार होतात आणि जे ऑलरेडी आहेत ते जास्त स्ट्रॉंग होतात. म्हणून वाचताना जर आपण अडखळत असू, फंबल होत असू, एखादा शब्द उच्चारायला अवघड पडत असेल वाचताना, तर याचा अर्थ आपले कनेक्शन्स जे आहेत ते कनेक्शन्स व्यवस्थित होत नाहीत आणि त्याकरता तुम्हाला स्पेशलाइज रिडिंग इन्स्ट्रक्शन्सची गरज आहे. म्हणजे मग तुमचे कनेक्शन्स जे आहेत ते व्यवस्थित प्रमाणामध्ये होऊन तुमचं वाचन अधिक फ्लुएंटली होऊ शकेल. म्हणून वाचनामुळे तुमच्या ब्रेन मधले जे कनेक्शन्स आहेत ते इन्क्रीज व्हायला मदत होते. पुढचा फायदा आहे, इट इन्क्रीजेस द सेन्सेशन्स. तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय मध्यभागी बरोबर सेंट्रल सर्कस नावाचा एक भाग दाखवलेला आहे. हा जो सेंट्रल सर्कस नावाचा भाग जो आहे मेंदू मधला, इट इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर युअर प्रायमरी सेन्सर मोटर ऍक्टिव्हिटी. ज्या वेळेला आपण वाचत असतो त्यावेळेला या भागामध्ये न्यूरॉन्स असतात, मेंदूमध्ये सगळे न्यूरॉन्स असतात, त्यांनी मेंदू कनेक्शन आणि मेसेजिंग करत असतो. हे न्यूरॉन्स त्या भागातले ऍक्टिव्हेट होतात आणि केवळ तुम्ही वाचत आहात हीच भावना फक्त तयार होत नाही, तर तुम्ही जे वाचत आहात त्या वाचनामधली भावना तुमच्या मेंदूमध्ये तयार होते. उदाहरणार्थ, तुम्ही एखादं पुस्तक वाचतात, फॉर एक्झाम्पल हॅरी पॉटर हे पुस्तक तुम्ही वाचता आहात. हे पुस्तक वाचत असताना त्याच्यामध्ये एक सेंटेन्स येतं की हॅरी पॉटर जीव तोडून पळायला लागला. तो पळायला लागला हे ज्या वेळेला तुम्ही डीप रिडिंग करत असतात त्यावेळेला तुमच्या मेंदू मधला जे न्यूरॉन्स ऍक्च्युअली तुम्ही पळत असताना ऍक्टिव्हेट होत असतात. तुमचे न्यूरॉन्स ज्या वेळेला तुम्ही स्वतः पळत असताना ऍक्टिव्हेट होत असतात, ते न्यूरॉन्स तुम्ही ते वाक्य वाचत असताना सुद्धा ऍक्टिव्हेट होतात आणि बायोलॉजिकली आतमध्ये तुम्ही पळायची क्रिया करत असता. लक्षात येतंय? हे सेन्सेशन्स तयार होतात तुमच्यामध्ये, तिथे बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज होत असतात. उदाहरणार्थ, एखादं पुस्तक आपण वाचतो आहोत, श्यामची आई घ्या किंवा नॉट विदाउट माय डॉटर घ्या, ही पुस्तकं वाचत असताना नकळतपणे आपले डोळे भरून येतात, कधी कधी रडायला पण लागतं. हे सेन्सेशन्स तयार होण्याची जी क्रिया आहे ही क्रिया बायोलॉजिकली आपल्या मेंदूमध्ये तयार होते वाचत असताना. जर तुम्ही वाचलंच नाहीत तर बरेचसे सेन्सेशन्स तुम्हाला कळणारच नाही. किंवा एखादा विनोदी पुस्तक तुम्ही वाचता आहात, पुस्तक वाचता वाचता कधी कधी तुम्हाला स्वतःला हसायला येतं. मुळात हसण्याकरता जे न्यूरॉन्स आवश्यक असतात, जे ऍक्टिव्हेट होतात, तेच न्यूरॉन्स जर विनोदी काही तुम्ही वाचत असाल तर त्यावेळेला सुद्धा ते त्याच पद्धतीनं ऍक्टिव्हेट होत असतात, बायोलॉजिकली नॉट फिगरेटिव्हली. आणि म्हणून वाचत असताना आपले सेन्सेशन सुद्धा वाढत असतात आणि त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला येत असतो. त्यामुळे होतं काय, याच्यामधनं बदल काय होतो व्यक्तिमत्वामध्ये, की वाचल्यामुळे वेगवेगळी पात्र आपल्याला दिसतात. कथा वाचतो, कादंबरी वाचतो, चरित्र वाचतो, आत्मचरित्र वाचतो, कथा संग्रह वाचतो. याच्यामधनं वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वेगवेगळे लोक कशा पद्धतीनं वागले आहेत हे आपल्याला समजतं आणि त्यातून आपला एक समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो. हे ते सेन्सेशन आहे. सेन्सिबल होणं ज्याला आपण म्हणतो, ते सेन्सिबल होणं हे तुमच्या या वाचनामधून होतं, कारण वाचनामधून तुमचे सेन्सेशन्स वाढतात. आणि म्हणून असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की जेवढं तुम्ही अधिक वाचाल तेवढं तुम्ही अधिक एम्पथेटिक व्हाल, दयाळू व्हाल, समाजाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल.
कारण तुम्ही भावनिक झालेला असा, तुमचे सेन्सेशन्स वाढलेले असतील आणि ही ऍक्च्युअल बायोलॉजिकल प्रोसेस, ऍक्टिव्हिटीज, हे न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होणं, हे सगळं तुमच्या मेंदूमध्ये तुम्ही वाचत असताना होत असतं. म्हणून वाचणं हा त्याच्याकरताचा एक व्यायाम आहे. पुढचा जो आहे, बऱ्याच लोकांनी स्कॅनिंगचे इमेजेस किंवा MRI पाहिले असतील. त्या MRI मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे इमेजेस दिलेले असतात. पांढरं आणि काळ्या स्वरूपामध्ये इमेजेस सगळ्या असतात. याच्यामध्ये जे पांढरं दिसतंय त्याला म्हणतो आपण व्हाईट मॅटर, आणि जे काळं आहे दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रे मॅटर. तुमच्या मॉडेल्स ऑफ टीचिंग मध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल हे शिकलेलं आहात. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग जी होत असते ती ग्रे मॅटरच्या द्वारे होत असते, आणि प्रोसेस झालेली इन्फॉर्मेशन जी कम्युनिकेट केली जाते तुमच्या ब्रेन मधल्या विविध भागांमध्ये, ते व्हाईट मॅटरमुळे होत असते. याला रिवायरिंग असंही म्हणतात. म्हणजे तुम्ही जेवढं जास्त वाचाल तेवढा तुमच्या मेंदूमधलं कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे तुमचा व्हाईट मॅटर जो आहे तो अधिक जास्त प्रमाणात तयार होतो. तुमच्या ब्रेनमध्ये कम्युनिकेशन सिस्टीम फास्ट होते. बऱ्याच जणांना बघितलं असेल, एकदा सांगून समजत नाही, दोनदा सांगायला लागतं, तीनदा सांगायला लागतं, किंवा एकदा वाचून समजत नाही, एकदा बघून समजत नाही. अशा केसमध्ये इन्फॉर्मेशन प्रोसेस तर होत असते पण ती कम्युनिकेट होत नसते मेंदूमध्ये. व्हाईट मॅटरचा हा प्रभाव असतो. आणि जेवढं जास्त तुम्ही वाचाल, परत परत वाचाल, तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुमचा व्हाईट मॅटर तयार होतो, आणि याला रिवायरिंग असंही म्हणतात. मेंदूमधले जे कनेक्शन्स असतात त्याला रिवायरिंग केलं जातं. म्हणून वाचणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या मेंदूमधला व्हाईट मॅटर वाढेल आणि त्यामुळे मेंदूमधले कम्युनिकेशन जे आहेत ते जास्त चांगल्या प्रकारे होतील. तुम्ही जर इंटेन्स रिडिंग करत असाल तर तो व्हाईट मॅटर अधिक जास्त प्रमाणामध्ये वाढतो. लाईट रिडिंग केलं, तुम्ही सरळ वरवर वाचलं तर त्या पद्धतीने वाढणार नाही, पण इंटेन्सिव्ह रिडिंग किंवा इंटेन्स रिडिंग ज्याला म्हणतो ते जर तुम्ही करत असाल तर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये व्हाईट मॅटर वाढतो. पर्यायानं तुमच्या मेंदूतलं कम्युनिकेशन फास्ट व्हायला मदत होते आणि तुमचं आकलन जलद गतीने होत असतं. तिसरा जो भाग आहे तो आहे वर्किंग मेमरी तुमची वाढते. कारण आपला जो मेंदू आहे हा वाचनाची क्रिया जेव्हा करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स होत असतात. आपण अक्षर बघत असतो, मग ते अक्षर बघितल्या, डोळ्याने बघितल्यानंतर ते अक्षर आहे का शब्द आहे, मग ते कोणत्या भाषेतला आहे, मग त्याचा अर्थ काय, हे सगळे वेगवेगळे भाग त्याच्यामध्ये सहभागी झालेले असतात. एक हस्किल लॅबोरेटरी नावाची एक सायन्स आणि हस्किल लॅबोरेटरीज ऑफ सायन्स इन रिटन अँड स्पीकिंग वर्ड्स अशा स्वरूपाची एक युनिव्हर्सिटी आहे, लॅबोरेटरी आहे. त्यांनी एक त्याच्यामध्ये रिसर्च केला होता की तुम्ही ज्या वेळेला एखादा व्हिडिओ पाहत असता किंवा एखादा ऑडिओ ऐकत असता त्यावेळेला काय होतं आणि तुम्ही वाचत असताना काय होतं. तर ज्या वेळेला तुम्ही एखादा व्हिडिओ पाहता, एखादा ऑडिओ ऐकत असता किंवा ऑडिओ व्हिज्युअल फिल्म बघत असतात, त्यावेळेला तुमची वर्किंग मेमरी ही कमी प्रमाणामध्ये उपयोगी होते, आणि ज्या वेळेला तुम्ही वाचत असता त्यावेळेला ती जास्त प्रमाणात उपयोगी पडते. कारण पिक्चर बघत असताना, फिल्म बघत असताना एखादा डायलॉग जर आपल्याकडनं निसटून गेला, आपण ऐकला नाही, पाहिला नाही, तर आपल्याला मागे येण्याची सोय नसते, आपण सरळ पुढे जातो. पण वाचन ही प्रोसेस जी आहे ती लिनियर प्रोसेस आहे. वाचत असताना एखादं वाक्य वाचून संपल्यानंतर असं वाटलं की ते वाक्य परत वाचलं पाहिजे, त्याचा अर्थ कळाला नाही, तर आपण तिथे थांबू शकतो. आपण त्या वाक्य परत वाचू शकतो. त्या वाक्याचा संदर्भ लक्षात आला नाही तर तो वाक्य ज्या पॅरेग्राफ मध्ये आहे तो पॅरेग्राफ परत वाचू शकतो. म्हणजे ही जी प्रोसेस जी आहे या प्रोसेसमुळे तुमची मेमरी तिथे स्ट्रॉंग होत जाते, जी तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल पाहत असताना होत नाही. कारण तुम्ही मध्ये थांबू शकत नाही, मागे येऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस जे रिडिंग मध्ये होत असतं, विचार करू शकतो की हे वाक्य इथे का वापरलेलं आहे. एखादी व्यक्ती जर ते वाक्य बोलला असेल तर ती व्यक्ती हे वाक्य का बोललेली आहे, याच्याऐवजी कुठलं वाक्य बोलता येऊ शकलं असतं किंवा लिहिता येऊ शकलं असतं, या शब्दाचा अर्थ काय आहे. म्हणजे हे सगळं जे काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचत असताना करू शकता, या ऍक्टिव्हिटीज करू शकता, ज्याच्यामुळे तुमची मेमरी शार्प होते, असं त्यांनी रिसर्च मध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या मेंटल ऍक्टिव्हिटीज वाढतात. वाचत असताना शब्द आठवायचा आहे, रिकॉलिंग होत आहे, शब्दाचा अर्थ शोधायचा आहे, परत डिक्शनरी पाहणं, व्हिज्युअलायझिंग होत आहे.
मग लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन होत आहे, मग वर्ड अनालिसिस होत आहे, मग परत शब्दाचा अर्थ कळाल्यानंतर परत त्याचं ऍप्लिकेशन आपण करतो आहोत. म्हणजे एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही वाचत असताना एकाच वेळी होत असतात आणि या सगळ्यामुळे तुमची मेमरी शार्प होत असते. मग वाचत असताना आधी लेटर्स असतात, लेटरपासून आपण शब्द तयार करतो, त्या शब्दांपासून वाक्य तयार होतात, अशा अनेक वाक्यांमधनं एखादी गोष्ट तयार होते, ती गोष्ट वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये त्याचं रिफ्लेक्शन येतं आणि मग ज्या वेळेला केव्हा त्याचा वापर करायचा असेल त्यावेळेला ते रिफ्लेक्शन आपण रिकॉल करतो आणि रिकॉल केल्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन करतो. एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वाचत असताना आपल्याला उपयोगी पडू शकतात. जर कोणी शिवाजीराव भोसलेंचं, प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान ऐकलं असेल, युट्यूबवर व्याख्यान आहे, त्यांच्या व्याख्यानामध्ये जागोजागी अनेक संदर्भ येत असतात, कारण त्यांनी ते वाचलेलं आहे, तेवढं रिडिंग त्यांनी केलेलं आहे, तेवढं वाचन केलेलं आहे. तेवढी वाचन जास्त तेवढी तुमची वर्किंग मेमरी जास्त, आणि जेवढी तुमची वर्किंग मेमरी जास्त तेवढं तुमचं रिफ्लेक्शन जास्त, त्याचं ऍप्लिकेशन जास्त. म्हणून वाचणं अत्यंत आवश्यक आहे. जेवढं जास्त वाचाल तेवढी जास्त मेमरी तुमची शार्प होईल आणि तेवढं जास्त प्रमाणात तुम्ही ऍप्लिकेशन करू शकाल. वर्गात शिकवताना सुद्धा तुम्हाला हा अनुभव घेता येऊ शकेल. एखादा लेसन शिकवण्याच्या आधी तो लेसन ज्या पुस्तकातनं घेतलेला आहे, ओरिजिनल संदर्भ ग्रंथातनं घेतलेला आहे, तो ग्रंथ आणि ते अनुषंगिक संदर्भ जर आपण सगळे वाचलेले असतील तर तो लेसन वर्गात शिकवत असताना पाठ्यपुस्तकाबाहेर येईल, पण त्या धड्याशी निगडीत माहिती सुद्धा तुम्ही सहजपणे देऊ शकाल, कारण ती तुमच्या वर्किंग मेमरीमध्ये साठवलेली असेल, रिलेटेड असेल, अनेक ऍक्टिव्हिटीज त्याच्याशी जोडल्या गेलेल्या असतील. आणि म्हणून जेवढं वाचाल तेवढी तुमची वर्किंग मेमरी ही अधिकाधिक शार्प होत जाणार आहे. म्हणून वाचणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या मेमरीला सुद्धा एक्सरसाइज मिळत असते. पुढचं आहे अटेन्शन स्पॅन. वाचत असताना आपलं अटेन्शन जे असतं ते बऱ्याच वेळेला सरावानं तयार होतं आणि ते सरावानं तयार झाल्यानंतर आपण वाचनावर लक्ष केंद्रित करू शकतो. एक न्यूरो सायंटिस्ट आहेत सुसान ग्रीनफील्ड, आणि त्यांनी एक छान पुस्तक लिहिलेलं आहे, माइंड चेंज नावाचं, PDF त्याची उपलब्ध आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की इंटरनेटमुळे तुमची शॉर्ट टर्म मेमरीमध्ये खूप वाढ झालेली आहे आणि तुम्ही मल्टीटास्किंग असे झालेले आहात. एकाच वेळेला तुम्ही अनेक कामं करू शकता इंटरनेटवरती आणि त्यामुळे शॉर्ट टर्म मेमरी इम्प्रूव्ह झाली आहे. पण ऍट द सेम टाइम तुमचा अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेला आहे, कारण आपण इंटरनेटवरती ज्या वेळेला काम करत असतो, बघत असतो काही ना काहीतरी, आपण सारखे या टॅबवरनं त्या टॅबमध्ये उड्या मारत असतो किंवा हायपरलिंक दिलेले असतात. सुरुवातीला आपण एका पेजवर असतो, तिथे हायपरलिंक असते, त्या हायपरलिंकवरनं पुढच्या हायपरलिंकला आपण जातो,